ऐका ना, हे असं असं नाही होऊ शकत. कळत नाहीये का तुम्हाला मी काय म्हणते हे? हे बघा, मला कळतंय, पण आता खूप मोठ्या प्रयत्नांनी मी या सगळ्या मुलांना एकत्र आणलंय. हो, तुम्ही काय प्रयत्न करताय? तुमची पारख किती छान आहे. तुम्ही कसे चुकू शकत नाही माणसं ओळखायला, हे पाहिलं मी त्या निलेशच्या बाबतीत आलं माझ्या लक्षात. हे बघा, निलेशवरनं मला माझं तोंड उघडायला लावू नका. हा निलेशच्या बाबतीत ना खरं तर मी खूप नाही, बोलूच नका, कारण तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. एक मिनिट काय थांबा. आज किती वेळ, किती मिनिटं, किती सेकंद दिल्लीत सांगायचं राहिलंय का? त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे, माझ्यावर एक कर्ज आहे जे मी अजून फेडलं नाहीये. हा, तुमच्याकडनं पैसे घेतले होते मी. माझ्याकडून मी नाही दिले कुठले पैसे तुम्हाला. असं काय करताय? बसमध्ये तिकिटाचे माझ्या पैसे दिलेत ना तुम्ही, 8 रुपये. अहो ते पैसे ते ई नाही. मला नकोय ते पैसे परत. नाही नकोत. कसे? मी कोणाची उधारी ठेवत नाही. ते पैसे तुमचे तुम्हाला परत करून टाकणार. हो, 8 रुपये नकोयत मला ते. नाही, मी तुम्हाला विचारलंच नाहीये, पण तुम्हाला हवेत का नकोय? घेतलेले पैसे परत देणं ही माझी जबाबदारी आहे, ते माझं कर्तव्य आहे. आणि मी कधीच कोणाचे पैसे उधार ठेवत नाही. काय पैशामध्ये, व्यवहारामध्ये क्लॅरिटी असते ना, की नात्यात पण एक क्लॅरिटी येते. आपल्यात नातं कुठलंच नाहीये. आज नाहीये, पण भविष्यात होणार आहे. मला नाही वाटत. आपल्या पर्सनल नात्याबद्दल म्हणतच नाही मी, पण माझी बहीण तुमच्या भावाची बायको होणार आहे. मग आपल्यात काय नातं निर्माण झालं? काही नाही. आता नाही, पण ते होईलच. ते ठीक आहे. ओके. मला द्या कॅश मध्ये 8 रुपये. कॅश मध्ये आमच्याकडे व्यवहार करत नाही. तुमचा QR कोड द्या, किंवा तुमचा नंबर तो असेल ना तुमचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी. तुमचा नंबर हाच आहे नंबर तुमचा? ठीक आहे, तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता काही गरज नाही. पैसे पाठवले. 8 रुपये आलेत का बघा. नंतर बघेन. वाजलं बघा, चेक करा. गॉड. लगेच आत्ताच्या आत्ता 800 रुपये पाठवलेत. व्यवहार पक्का आहे ना तुमचा? 800? ओ सॉरी, 2 शून्य जास्त आले. ठीक आहे, हरकत नाही. मी ही व्यवहारात तेवढीच. नाही राहू देत. आत्ता द्यायची काही गरज नाहीये. असं कसं? माझाही व्यवहार तेवढाच पक्का आहे आणि तुमचे तर पैसे मला अजिबातच ठेवायचे नाही. त्यामुळे हे 792 रुपये परत. 792? हो, 800 रुपयातनं 8 रुपये गेल्यावर 792 उरतात. ते मी परत केले. इथे आपला व्यवहार सुफळ संपूर्ण झाला. थँक्यू, धन्यवाद. अति झालंय आता समर राजवाडेंचं. हे सगळं आता थांबायलाच हवं. घरी जाऊन ना रोहन आणि बाबा दोघांनाही ठणकावून बजावणार आहे मी. बस झालं. असं का माझ्या लग्नाचा मूर्खपणा बास झाला. मी ना लग्न करणारच नाहीये. आता तर रोहनने हट्ट मागेच घेतला पाहिजे. मी त्याला हट्ट मागे घ्यायला लावणारच. हॅलो, काय? अरे काय आज इतक्या लवकर घरी आलास? डोकं फिरलंय माझं, कारण बाकी काहीच काम करत नाही ना मी. फक्त दगडावरती डोकं आपटून घेतोय दिवस रात्र. त्या रोहनच्या ताईंसाठी स्थळ शोधतोय. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय ना आजी, की ही माझ्या आयुष्याची एक नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. त्या मुलं बघायला तयार नाहीत आणि मग भांडतात. दिवसभर फक्त तेवढंच काम करत असतात. हसू नकोस. मी कशात अडकलो ना तुला कळणार नाहीये. हे बघ, त्यांनी लग्न केल्याशिवाय अधिराचं लग्न होणार नाही. यात कुठल्या मुलाला त्यांच्या समोर आणून उभं करू ज्याला त्या पसंत करतील हे कळत नाहीये मला आता. मला कळतंय. हो, मग सांग तू. कारण इतका अवघड पेपर आजपर्यंत आयुष्यात मी कधीही दिला नाहीये. मी सोपा करते ना मग. अधिराचं लवकर लग्न व्हावं असं तुला वाटतंय, बरोबर? अगं, तेच तर सांगतोय ना मी. पण अधिराचं लग्न होण्याच्या आधी स्वानंदीचं लग्न झालं पाहिजे, बरोबर? हो, आणि तिच्यासाठी स्थळ बघण्यात खूप वेळ जातो. भयंकर. मग आता नको ना वेळ घालू त्याच्यात. ते माझ्या हातात नाहीये ना आजी. पिंट्या, अरे ते तुझ्याच हातात आहे. अगदी साधी गोष्ट आहे. तसंही तू तुझ्यासाठी स्थळ बघतच होतास ना. मग दुसरं कुठलं स्थळ बघण्यापेक्षा तू स्वानंदीचीच का नाही लग्न करत?
झालंय? हो मॅडम. सांगितल्याप्रमाणे चेंजेस केलेत का? हो मॅडम, तुम्ही चेक करू शकता. बरं ठीक आहे. एक मिनिट. हे सांगितले होते ते. हो, थँक्यू. हॅलो ताई. हां नमस्कार नमस्कार. हो तुमच्या त्या सोसायटीच्या बाजूला ती गणेशवाडी आहे त्या टोकाला येता का? हो मी 5 मिनिटात पोचते. अगदी निघालीच आहे. या या. अगं आजी, ज्या बाईशी माझं 1 मिनिट सुद्धा पटू शकत नाही, जिच्याशी माझं फक्त आणि फक्त भांडणच होऊ शकतं, अशा मुलीशी कसं काय लग्न करू शकतो मी? भांडकुदळ बाई आहे ती 1 नंबरची. तू उगाच भांडतोस तिच्याशी, बाकी कोणाशी नाही भांडत ती. मग तुझ्याशीच कशी भांडते रे? तुला काय माहित का? मला माहिती, स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे आणि प्रेमळ पण आहे. चांगला जोक होता. मला तरी तिच्यामध्ये काहीही चांगलं दिसत नाही. तुला काय कळतं रे? पिंट्या, अरे पिंट्या ऐक ना माझं. हे बघ, स्वानंदी तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगी आहे. तू तिच्याशीच लग्न कर. अजिबात योग्य नाही. कुठल्याही गोष्टीवर आमचं एकमत होत नाही. हे बघ आजी, मी आकाश पाताळ एक करीन, पण तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून काढीन. तू मला असलं काहीतरी करायला सांगू नकोस. आणि या जन्मी काय, पुढच्या 700 जन्मात मी तिच्याशी लग्न करू शकणार नाही. अगं तिच्या सावलीला सुद्धा उभं राहू शकत नाही मी. आम्ही ना 2 ध्रुवांवरती होत आजी, 2 ध्रुवांवरती. हे बघ, अधिराचं लग्न होईपर्यंत मी त्या बाईला सहन करीन, त्याच्यानंतर तिचं तोंड देखील बघणार नाही. बाबा, हे बघा, त्यांचा बीपी हाय झाल्यामुळे त्यांना माइल्ड अटॅक सारखं झालं होतं, पण आता थोडे स्टेबल आहेत ते. पण यापुढे त्यांची काळजी घ्यावी लागेल. आणि जर त्यांनी जास्त ताण घेतला तर त्यांच्या हार्टवर प्रेशर येऊन त्यांना अटॅक येण्याची शक्यता आहे. सावकाश बघा घरी जाऊन. बरं. मग उद्या बघण्याचा कार्यक्रम नक्की करूया. हो हो, उद्या करूनच टाकू आपण. चालेल चालेल. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही घरी आलात ना की माझ्या मुलीला वयाबद्दल काही विचारू नका प्लीज. बरं. 28 म्हणजे जरा जास्त होतं ना वय, आणि मुलाचं वय 39. तसं तिला मी आता सांगणार नाहीये बरं का. पण एकदा एकमेकांनी त्यांनी पसंत करू दे एकमेकांना, है ना, मग मी सांगते. बरोबर आहे ना? हो, पण तिला सांगा मात्र नक्की हा. नाही तर असं नको व्हायला की मुलाचं वयच माहित नाहीये. असं कसं होईल? सांगणार ना, नक्की सांगणार. उद्या या वेळेवर. नक्की. वाट बघते. हो. ये. चल. बस पिंट्या, तू जितका चिडतोस ना स्वानंदीवर, तेवढी वाईट ती नाहीये. मला नाचुण्याचं तोंड बघायचंय. देणारच की नाही मला ते भाग्य? यात काय भाग्य? असतं ते तुला ना आजोबा झाल्यावर कळेल. अरे असाच एकटा किती वर्ष राहणारस तू? जोडीदाराची गरज असते. मी जग बघितलं पिंट्या, तुझ्यापेक्षा ना जास्त पावसाळे पाहिलेत मी. मला सगळं कळतं. हा. आणि ही बाई तुझे सगळे अंदाज खोटे ठरवणार आहे. नाही, मला पूर्ण विश्वास आहे. नाही, नो नेवर. अरे एक मिनिट, मुळात आजी तू मला हे सजेस्ट कसं करू शकतेस? आजी आहेस का शत्रू आहेस माझी? हे बघ आजी, ती बाई मला अजिबात आवडत नाही. एकदा बोललीस ते बोललीस, परत जर बोललीस ना तर आता माझा राग तुझ्यावर निघायला लागेल. जाऊ दे, मला काही फरक पडत नाही. आजी, आजी मी हात जोडतो, मी पाया पडतो, पण त्या बाईशी लग्न करण्याचा विचार मला सहन होत नाहीये. तू आता परत जर हा विषय काढलास ना तर त्यापेक्षा एक काम कर, तू ना मला विहिरीत ढकलून दे. काय हसतेस का? पिंट्या, अरे विहीर आहे कुठे आपल्याकडे? वाह, हा? नाही नाही, बांधीन, चांगली मोठी विहीर बांधीन आपल्या बंगल्याच्या पाठीमागे. नाही तर असं कर, मला ना चापकाचे फटके दे किंवा मला फासावर लटकव. हे सगळं चालेल, पण हे नको. काय पाप केले का आजी मी? काय विषय काढलास तू असा? अरे पिंट्या, ऐक माझं.
स्वानंदी चांगली मुलगी आहे, ऐक ना. डॉक्टर, काळजी करण्यासारखं कसं आहे? म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का? नाही, आता हॉस्पिटलला न्यायची तशी गरज नाहीये. हा, पण त्यांनी अजून असा जर ताण घेतला तर मात्र आपल्याला त्यांना हॉस्पिटलाइज करावंच लागेल. ठीक आहे, मी निघतो. या डॉक्टर. थँक्यू. प्लीज. बाबांसाठी दूध घेऊन येताना बिस्किट पण ठेव. बरं वाटतंय? नका हो दगदग करू अशी. आम्ही आहोत ना सगळे, मी आहे ना, मग कशाला काळजी करताय? अंदागिनी, पण लेकीचं लग्न होऊन ती तिच्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर तिच्या घरी सुखानं नांदताना बघून बापाला बरं वाटतं ग. सगळ्यांना बरं वाटेल. आपण पण सगळीजण त्यासाठीच दगदग करतोय ना. एक मुलगा मी आताही पाहिलाय, मुलगा बँकेत नोकरी करतोय, स्वतःचा फ्लॅट आहे त्याचा 2 BHKचा. खूप समंजस माणसं आहेत ती, खरंच सांगते. मला माहिती मिळाली आहे ना त्यांची. आई, बाबा आणि मुलगा, बस 3 जणच राहतात. बहीण आहे त्यांची, तिचं लग्न झालेलं आहे. आपण त्यांना बोलूया ना, चांगली माणसं आहेत, होऊन जाईल. चांगला मुलगा असेल तर लग्न पण ठरेल, है ना? सानंदी बाळा, एकच रिक्वेस्ट आहे, तुझं ऑफिसचं शेड्यूल उद्याचं जरा ॲडजस्ट कर ना. म्हणजे मुलगा सकाळी लवकरच येईल आणि मग आपण हा कार्यक्रम ठरवून टाकूया. फक्त एकच त्यांची पण रिक्वेस्ट आहे, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांसमोर पण आपण वयाचा वगैरे विषय नको काढूया. आवडत नाही ना त्यांना. मी काम करते, मी त्यांना आता फोन करते आणि मग सकाळचंच ठरवून टाकते. काय परमेश्वरा, हे लग्न तरी जमाव रे बाबा. नंदू, आपल्या गुरुजींनी सांगितलंच आहे, तुझ्या लग्नाचा योग आहे. कसं आहे ना बाळा, एकदा तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना की मी डोळे मिटायला मोकळा. असं नका ना बोलू. आहो, इतकं महत्वाचं आहे माझं लग्न, खरंच. खूप आनंदी, महत्वाचं आहे. म्हणूनच तर आम्ही सगळे धडपड करतोय ना तुझ्या लग्नासाठी. घरातल्या प्रत्येक माणसाला तुझ्या लग्नाची काळजी आहे ना, बघतेस ना. लग्न ठरलं तर बरंच होईल ना, तुमची पण काळजी मिटेल. मी बघते सगळं. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पुढची तयारी करते. ये बरं, बरं, हा बिस्किट घ्या, बरं वाटेल. ये आलीच. निकिता, हा पिंट्यानं वेडेपणा करतोय. स्वानंदी चांगली मुलगी आहे ग, हा तिच्याशीच लग्न का नाही करत? अगं आजी, पण तो तर तिच्यासाठी स्थळ बघतोय. मग त्याला सांग आरशात बघ म्हणाव. अगं तोच आहे तिच्यासाठी चांगलं स्थळ. मी तुला ना फोटो पाठवलाय तिचा, बघ तू. पाठवलास का फोटो? बघते हा, बघते. रोहनच्या ना सोशल मीडिया प्रोफाईल वर बघितलाय मी. तू? हो. का? अगं माझा पण अकाउंट आहे ना सोशल मीडियावर. मी तुमच्या सगळ्यांचे फोटो बघत असते ना त्याच्यावर. ते जाऊ दे, मी ना तुला तिचा एक फोटो पाठवलाय. म्हणजे मला ना रोहनच्या फोटोमध्ये सापडला तिचा फोटो. हो, मी बघितला. दिसायला चांगली आहे मुलगी. हो ग, अगदी गोड आहे. म्हणजे नाकी डोळी नीटच आहे. हे बघ, मी बघते ना आता तिला इतके दिवस, सगळ्यांची काळजी घेते आणि कॉन्फिडेंटली वागते आणि बोलते. नोकरी करते, शिकलेली आहे. खरं सांगू का, बोट ठेवायला काही जागाच नाही. मी काय तिला भेटले नाहीये, पण आनंद सांगत असतो मला तिच्याविषयी. चांगली आहे म्हणे मुलगी. समरला अशीच मुलगी मिळायला हवी. कोण? हो की नाही? अगं पण हा गधडानं माझं ऐकतच नाही ग. तूच एकदा बोलून बघ ना त्याच्याशी. हा हा, बोलते बोलते. डन, आम्ही दोघं बोलू. नुसतं बोलू नका, पटवूनच दे त्याला. आणि तो हो म्हणेपर्यंत ना सोडू नका. येस येस येस, डन. ठीक आहे, कळव हो मला.
हा हा आजी कळते. तू काळजी घे तुझी. हा चल बोलते नंतर. बाय. काय थांब ना जरा. आजीचा फोन होता. ती रोहनची बहीण आहे ना स्वानंदी, ती म्हणे चांगली मुलगी आहे समरसाठी. हा नाही म्हणजे ती मुलगी चांगली आहे अगं, पण समोरला अजिबात नाही आवडत ती. चांगली मुलगी त्याला आवडत नाही, मग आता काय वाईट मुलगी शोधायची का? काय याचं? अगं तसं नाही, पण समोरचं अजिबात पटत नाही तिच्याशी. तो नाही ऐकणार. आधीच काय निगेटिव्ह बोलतोस रे? थांब ना जरा. उलट किती छान होईल त्यांचं लग्न झालं तर. अगं पण तो एक शब्द सुद्धा धड बोलू शकत नाही त्या मुलीची. तो लग्न काय करणार आहे? काही तुला असंच माझ्या विरोधात जायचंय का? आनंद तू मला सांग, तुला असंच वागायचं असेल ना तर मी मुलांना घेऊन माहेरी जाते. नक्की ठरलंय तुझं? ठरलंय. म्हणजे तू माहेरी निघून जाणार आहेस? जा. अरे माहेरी नाही रे, तू समरचं लग्न करायचंय हे नक्की ठरलंय. आनंद तू मला एकदाच सांग, समरचं लग्न व्हावं असं तुला वाटतंय का वाटतच नाहीये? वाटतंय, खूप मनापासून वाटतंय, पण मी त्याचा मित्र असल्यामुळे मला हे माहितीये की हे होणार नाही. घाबरे मी बघते. आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. हं? वाटलंच लिहून घे. लिहून घ्यायची गरज नाही. गुड. तर रोहनच्या ताई स्वानंदी सरपोतदार स्वयंपाक करतात, म्हणजे येत असावा नाही का? शिकलेले आहेत हे खरंय, नोकरी करतात हेही खरंय. दिसायला सुंदर नाही आणि कुरूपही नाही. म्हणजे आता बोलायला गेलं तर म्हणजे असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आणि असं असं वाईट पण नाही. तुम्ही असं करा, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या, त्यांना भेटा अशी माझी इच्छा आहे. कदाचित तुम्हाला आवडू शकतील त्या, नाही का? हा, अरे निकिता, आनंद या या या. हा तर आनंद, निकिता हे आपले हेड अकाउंटंट. अच्छा नमस्कार. नमस्कार. यांचं स्थळ मी स्वानंदी मॅडमसाठी सुचवतो. पार्ल्यात राहतात. यांच्या घरी यांची आई, भाऊ आणि भावाचं लग्न झालंय. अतिशय सिन्सिअरली काम करतात आपल्याकडे. मुख्य म्हणजे सुट्ट्या घेत नाहीत. म्हणून रोहनच्या ताईसाठी योग्य वाटतात का तुला हे? हा आणि ऐक ना समर, मला जरा खूप अर्जंट बोलायचं तुझ्याशी काहीतरी. सॉरी हा, नंतर बोलूयात का? प्लीज प्लीज. आपण नंतर बोलूया का? मी तुम्हाला बोलवतो परत. सॉरी हा. बरं ठीक आहे. ओके सर, येतो मी. ही माझी मुलगी लहान सुष्मिता. जा स्वानंदीला घेऊन. घर सापडायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही नाही. अहो अगदी रस्त्यावरनं हाक मारली ना तरी देखील आमचा रोहन जातोय त्याच्या मित्रांना आणायला. ये ये ये. ही माझी मुलगी स्वानंदी. अरे 1.5 लाख पगार आहे त्यांचा आणि वाटलं तर आपण वाढूया ना अजून. बरं, स्वभावाने अतिशय चांगले आहेत, शिस्तबद्ध आहेत, अतिशय उत्तम काम करतात आपल्याकडे आणि मुळात कधीही कोणाशी भांडत नाही. त्यामुळे रोहनच्या बहिणीशी भांडण होण्याचा संबंधच नाही आहे. तरी सुद्धा मला खात्री आहे त्या बाई काही ना काहीतरी यांच्यामध्ये खोट काढणारच. पण ऑप्शन म्हणून ना यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर टाक. निकिता, तू ना आता खरं तर मला मदत केली पाहिजेस. रोहनच्या ताईला नेमका कसा मुलगा हवा तो शोधून काढायला. मला माहितीये त्यांना कसा मुलगा हवाय. माहितीये? मग आतापर्यंत का नाही सांगितलंस? मी आपलं उगाच गाव गोळा करत बसलोय. सांग कसा हवाय. तुझ्यासारखा. काय? हो, त्यांना तुझ्यासारखा मुलगा हवा.